नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व तसेच यश वार्तापत्रामध्ये देखील आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे काशीमीरा पोलीस स्टेशन या ठिकाणी मीरा भाईंदर शहरातील प्रभाग क्रमांक या ठिकाणी जो आहे पेंकरपाडा, या पेंकरपाड्यामध्ये जे आहे आज ज्या पद्धतीने मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये निवडणुकीचं वादळ ज्या पद्धतीने सुरू आहे 2026 मीरा भाईंदर महापालिका निवडणुकी सुरू असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे पेंकरपाडा परिसरामध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याचा एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका पेंकरपाडा परिसरातील माजी नगरसेविका जे आहेत अनिताताई पाटील यांनी आक्षेप घेत व त्या संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासाठी काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे। एकूण ऐवज जो आहे 1.5 लाख पर्यंत मिळालेला आहे। चला तर मग पाहूया या सर्व विषयावर अनिताताई पाटील या सर्व विषयावर कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया देतात, कशा पद्धतीने हा प्रकार घडलेला सांगतात, पाहूया पुढील बातमीमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। काय सांगाल ताई, महानगरपालिकेचे निवडणूक सुरू असतानाच एक प्रकार घडलेला आहे, काय नेमका प्रकार घडलेला आहे, काय सांगाल? प्रकार असा घडलेला आहे की प्रभाग 16 ची उमेदवार शिवसेनेची उमेदवार रिया म्हात्रे ही आपल्या ऑफिसच्या बाजूच्या सोनाराच्या दुकानात बसून 2 बाया रिया म्हात्रेचे पैसे वाटत होती बायकांना मतदान विकत घेण्यासाठी। ही खबर आम्हाला जेव्हा मिळाली तर आमच्या 2 कार्यकर्त्या तिकडे पोहोचल्या सोनाराच्या दुकानात। जेव्हा पोहोचल्या तेव्हा रिया म्हात्रे आपल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बसले ना, बाजूलाच त्याच्या ऑफिसला लागूनच ते सोनारचं दुकान आहे। आतमध्ये जेव्हा आमच्या 2 कार्यकर्त्या गेल्या ते एक बाई ऋतुजा दळवी करून एक बाई होती आणि नेहा पाटील अशा 2 बाया तिकडे पैशाचा व्यवहार करताना आढळल्या। तर ती आमच्या जेव्हा कार्यकर्त्या गेल्या तर ते पळण्याचे प्रयत्न केला त्यांनी, पण आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून ठेवलं। त्याच्यातली एक नेहा पाटील तर सटकली, ती पळून गेली, पण ऋतुजा दळवीला पकडलं तेव्हा तिच्याकडे जी पिशवी होती ती पिशवी सोडत नव्हती, कारण पोलिसला फोन केला तर पोलीस येताना थोडासा वेळ होत होता आणि ती लाता बुक्क्या मारून माझ्या कार्यकर्त्यांना लात्या बुक्क्या मारून ती पळण्याचा प्रयत्न करत होती। पण आमच्या दोन्ही कार्यकर्त्या स्ट्रॉंग होत्या, त्यांनी तिला पकडून ठेवली आणि पिशवी पण पकडून ठेवलेली। तेवढ्यात पोलीस आले आणि जेव्हा ती पिशवी त्यांच्या स्वाधीन केलं तर त्याच्यात 1 ते 1.5 लाख रुपये एवढी रक्कम होती आणि त्या ऋतुजा दळवीच्या गळ्यात शिवसेनेचा पट्टा होता। मी एवढंच म्हणेन, तुम्हाला निवडणुकाला उतरायचं आहे तर 5 वर्ष काम करा ना बाबा, काम करून लोकांची मनं जिंका आणि निवडून या। हा पैशाचा काळा बाजार करून लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं हे कितपत योग्य आहे? मी 20 वर्ष तिथे नगरसेविका आहे, 2002 पासून ते 2022 पर्यंत 4 टर्म मी नगरसेविका तिथे झाले, पण 1 रुपया कोणाला वाटला नाही, कारण मी जनतेची कामं करत होती। मी ग्राउंड लेवलला उतरून लोकांची कामं करत होती, त्यामुळे लोकांचं प्रेम माझ्यावर आहे आणि ते आम्हाला मतदान करतात। मी तर ह्या विरोधकांना एवढं पण म्हणेन की तुम्ही काम माझ्यापेक्षा जास्त काम करा, तुम्ही निवडून या, पण ह्यांना कामं करायची नाहीयेत आणि फक्त पैसे वाटून निवडणूक जिंकायची, असे शिंदे सेनाची ही रणनीती आहे। अशा प्रकारे घाणेरडी वृत्ती आहे की मतदानांना निवडणूक आली की पैसे वाटणं आणि निवडून येणं, पण ते निवडून येणार नाही, कारण तिथे बीजेपीचे 4ही कॅन्डिडेट बहुमताने निवडून येणार आहेत। प्रशासनाला काय सांगायचं? प्रशासनाला एकच सांगेन की अशा घटना बऱ्याच वार्डमध्ये घडत असेल, ह्या घटना चुकीच्या आहे, कारण या घटनेचे 1 दिवस अगोदर पेंकरपाड्यातच परशुराम म्हात्रेच्या बंगल्यात राजू भैर हा 2 गाड्या घेऊन गेलेला रात्री 1:30 ते 2 वाजता। माझ्या कार्यकर्त्यांना जेव्हा कळलं तर ते तिकडे गेले आणि त्यांनी ती गाडी अडवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी गेटच्या आतमध्ये घेतली गाडी। राजू भैरना त्याच्या एका माणसाने 2 गाड्या होत्या। तेवढ्यात पोलीस आले, पोलिसांना फोन केले, पोलीस आले, पोलिसांनी आमच्या पोरांना धमकी दिली, तुम्ही बाजूला हाता, आम्ही बघतो काय करायचं ते। आमची मुलं आमचे कार्यकर्ते सांगत राहिले का बाबा त्या गाडीत पैसे आहेत, तुम्ही चेक करा, पण त्यांनी तिकडे अजिबात लक्ष दिलं नाही। त्यांनी तुम्ही थांबा, इकडे पुढे आलं तर तुम्हाला मारणार, आणि ते आतमध्ये पोलीस गेले आणि ती गाडी बाहेर काढून त्यांनी ती गाडी पास करून घेतली ज्याच्यात पैसे होते आणि राजू भैर तिथेच राहिला। अशा प्रकारे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। पोलिसांचा आम्हाला ज्या पद्धतीने या निवडणुकीसाठी त्यांचा पारदर्शकपणा पाहिजे, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आळा बसला पाहिजे, असं कुठलंही काम पोलीस करत नाही आहेत, असा माझा ठाम
विश्वास आहे पोलिसांकडून माझा सहकार्य आम्हाला भेटत नाही. म्हणून मी आज सकाळी SP-ना DYSP-ना संबंधित काशीमेरा पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला. रात्रीची घटना त्यांना सांगितली की अशा प्रकारे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, तुम्ही जातीने लक्ष घाला आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करा. काश्मीर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही आलेले आहेत. काश्मीर पोलिसांनी करून कशा पद्धतीने सहकार्य मोठे गुन्हा नोंद वगैरे केलेला आहे? अजूनही काहीच गुन्हा नोंद केलेला नाही. त्या बाईला पकडून जिंच्याकडे पैसे भेटलेले आहेत तिला तर आतमध्ये बसवलेलं आहे. तिच्यावर गुन्हा होतोय नाही होतं मला काही माहित नाहीये. आणि आमच्या 2 कार्यकर्त्यांना आणि माझ्या सुनेला त्या बाईनी मारहाण केलेली, लाताबुक्यांनी मारहाण केलेली. कारण तिला जेव्हा पकडलं तर ती पळून जाण्यासाठी लाता मारत होती, बुके मारत होती. तर आम्ही सुद्धा तिच्यावर केस करायला आलेलो आहेत, पण ते अजून तरी काय केस घेण्यात आलेली नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे का सर्व्हर आमचा डाऊन आहे. निवडणूक आयोगाला काय सांगू शकता पारदर्शकता ठेवण्यासाठी? निवडणूक आयोगाला एवढंच सांगेन की पारदर्शकता तुम्ही ठेवा, पोलीस फोर्स वाढवा की जेणेकरून या गुन्हेगारी आळाला जे पैसे वाटप करून जे निवडून येतात त्यांच्यावर आळा बसेल, जेणेकरून निवडणूक पारदर्शक होईल. एवढीच मला निवडणूक आयोगाला सांगणं आहे की तुम्ही ठोस भूमिका बजवा आणि अशा गुन्हेगारांना धडा शिकवा. ताई, ज्या पद्धतीने असा प्रसंग या ठिकाणी घडत आहे, मतदार जो आहे कुठेतरी त्यांचं माइंड डायव्हर्ट होत आहे, तर मतदारांना काय सांगू इच्छिता? मतदारांना एवढंच सांगेन की हे पैसे घेऊन आपल्याला आयुष्यभर पुरणार नाहीत. असे हे जे पैसे वाटून निवडून येण्याचा प्रयत्न करतात ते 5 वर्ष काहीही काम करत नाही, लोकांची सेवा करत नाही. अशा लोकांकडनं पैसे घेऊन अजिबात त्यांना मतदान करू नका. माझं एवढंच म्हणणं त्या मतदारांना सांगणं असेल की जे तुम्हाला सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी झटतात, तुमच्या सेवेला हजर असतात, तुमचे असलेली जे काही अडचणी ते दूर करतात, अशाच नगरसेवकांना तुम्ही निवडून द्या. पण पाहिलं ज्या पद्धतीने पैशाची देवाणघेवाण करण्याचा प्रकार मीरा भाईंदर शहरामध्ये निवडणुकीच्या या रिणांगणामध्ये सुरू असताना मतदारांना आमिष देण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. या सर्व विषयावर जे आहे कशा पद्धतीने कारवाई होते व त्या आरोपींना कशा पद्धतीची शिक्षा होते हेच पाहणे योग्य ठरणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र.